नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आता आपण आलो आहोत पुन्हा एका नवीन ठिकाणी, नवीन जागा एक्सप्लोअर करायला। आणि या जागेचं नाव आहे गिरीवन। आपण इथे एक प्रायव्हेट बंगलो बुक केलेला आहे। आपण फॅमिलीबरोबर आलो इकडे आणि तुम्हाला हा दिसतोय मागे परिसर। आता तुम्हाला मी बंगला दाखवतो, इथे काय काय आहे ते, आणि पुन्हा बघूया आता आपल्याला इथे काय काय एक्सप्लोअर करायला मिळतं आहे ते। आपला इकडे एक दिवसाचा स्टे आहे आणि बघूया आपल्याला काय काय मजा करायला मिळते। इथून त्यांचा मेन एंट्रन्स आहे आणि हा मागे आहे तो डायनिंग एरिया। तर इथे अशा 3 रूम आहेत। या रूममध्ये एक डबल बेड आहे, इथे एक रूम आहे, इथे एक डबल बेड आहे, आणि इथे हा आहे 2 डबल बेड आहेत। प्रत्येक रूममध्ये ॲक्च्युली त्यांनी कूलर दिलेला आहे, कारण की इथे AC नाही आहे रूममध्ये, आणि अटॅच बाथरूम आहे। आणि या 3 रूम फर्स्ट फ्लोअरला आहेत आणि समोर इथे स्विमिंग पूल दिसतं। आपण लंच केल्यानंतर जाणार आहोत स्विमिंग करायला, आणि असं इथे छान गार्डन आहे। आणि अशा प्रकारे इकडे डॉर्मेटरी पण आहे। जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर तुम्ही, मला वाटतं साधारण 50 जण तुम्ही आरामात इकडे ॲकोमोडेट होऊ शकता। आणि हे आहे अशा प्रकारे इथे ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत। आंब्याचं झाड पाहिजे तुम्ही, आणि इथे मागे दिसते फणसाचं झाड आहे, ते फणस लागले बघा। ते मागे चिकूचं झाड पण दिसतं इथे, हे चिकू आहे इथे, आणि हे इथे पेरूचं झाड आहे, छोटे छोटे पेरू लागलेले दिसतात। आणि आता आपण आलो आहे स्विमिंग पूल जवळ, मुलं मजा करतायत, आणि आता आपण जागा चेंज करू आणि आपण पण याला मजा करायला चला। अशा प्रकारे इकडे खेळण्यासाठी छोटंसं ग्राउंड आहे, आणि पण पुन्हा आंब्याची झाड आहे इकडे, आंब्याचं जांभळाचं, ते खाली तुम्हाला दिसते इथे पडलेले कैऱ्या। आणि आता चहा कॉफीची वेळ झालेली आहे, तर आता आपण चहा घेऊया चला। आणि चहाबरोबर गरमागरम भजी पण एक्सपेक्टेड आहे। इथे पण अशी छान तुम्हाला ग्रीनरी मेंटेन केलेली दिसेल मागच्या बाजूला। तर संध्याकाळचं आपलं चहा आणि भजी खाऊन झालेलं आहे, आणि आपण आता निघालो आहोत एक फेरफटका मारायला जवळपास। थोडंसं मुंबईच्या गडबडीमधनं डिस्कनेक्ट होऊन आपण इथे आलो आहोत, त्यामुळे तुम्हालाही जाणवत असेल इकडे शांतता आहे, पक्ष्यांचा किलबिलाट छान ऐकायला येतो आहे। आणि मुंबईमध्ये जी गरमी होती तिथे आल्यानंतर फार थंडगार वाटते। आणि हा मागे छान डोंगर दिसतोय। उद्या सकाळी आपण जाणार आहोत छोटासा एक ट्रेक करायला याच डोंगरावरती। हा आहे पार्किंग एरिया इथे, इथे थोडंसं मुलांना खेळण्यासाठी पण त्यांनी केलेलं आहे, झुल्या आणि घसरगुंडी। आणि रात्री एक स्पेशल अट्रॅक्शन असणार आहे इकडे। पावसाळ्याला अजून सुरुवात झालेली नाही आहे, आणि तुम्ही बघता इकडे अशी झाडी आहे, आणि ह्या किर्र गर्द काळोखामध्ये आपल्याला काजवे पाहायला मिळणार आहेत। तर पूर्ण टीम एक्साइटेड आहे, बघूया आपल्याला रात्री काजवे दिसत आहेत का इकडे। झाडावरची अशी फ्रेश आंबे आपण याला खाणार। काढून
कशी वाटली हवा इकडची? मस्त आहे. मित्रांनो आता आपण काजवे बघायला आलेलो आहे आणि आता आपल्याला काजवे तुम्हाला पाहायला मिळतील मागे. मी आता जस्ट तुम्हाला लाईट बंद करून काजवे आता दाखवतो. सुप्रभात मित्रांनो. तर आता दुसरा दिवस आहे आपला इथे आणि आपण एक छोटासा ट्रेक करणार आहोत. आपण सुरुवात केलेली आहे इथून आणि अशी वाट आहे आता आणि वरती एक मंदिर आहे. साधारण अर्धा तासाचा ट्रेक आहे असं म्हणतात. तर चला बघूया काय आहे. 10 मिनटं झालीत, 10 नाही 15 मिनटं आणि असा सुंदर नजारा पाहायला मिळतो. आपल्याला तिथे जायचं. बस समोर तिथे आपल्याला झेंडा दिसतोय मागे, त्यामुळे तिथे असावा असा अंदाज आहे. दिसला का झेंडा? शेवटी अशी ही प्रॉपर पायवाट आहे चालायला. ज्या प्रकारे आपण आलेलो आहे हे दिसतंय मंदिर आपल्याला आणि हा असा मंदिर आपला परिसर आहे. आपण आलेलो आहे इथे मंदिराजवळ, पण मंदिराला टाळा आहे त्यामुळे आपण असं तिथून परत जातो आता. मित्रांनो आपण आता ते ट्रेक करून आलेलो आहे आणि आपला बेत चालू आहे झणझणीत मिसळीचा. मित्रांनो हा गिरीवनचा ब्लॉग आपण इकडेच एंड करतोय आणि आपण आता आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला चाललो आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि काही सजेशन्स असेल तर मला कमेंट करा आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.